हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण बघूयात माझे इंट्राडे ट्रेड. आता ह्या व्हिडिओच्या बनवण्याचा मागचा जो हेतू आहे तो अशा प्रकारे आहे की मी जे इंट्राडे प्लॅन करते, मी आधीच स्टॉक शोधून ठेवत असते, म्हणजे आदल्या दिवशी, कारण की सकाळी निवडणं होत नाही. आणि रॅन्डम ट्रेडमध्ये मी कधीच एंट्री घेत नाही. मी आधी प्लॅन असतो माझा. तर मी कशा प्रकारे प्लॅन करते हे तुम्हाला शिकायला मिळेल. एका व्हिडिओमध्ये तर नाहीच मिळणार, पण येस, तुम्हाला रोजचे माझे इंट्राडे ट्रेड बघावे लागतील. तर खूप सुंदर असे 2 ट्रेड दाखवते. प्रॉपर आपण कसं ॲनालिसिस केलं होतं, कशा प्रकारे मी इथे स्ट्रॅटेजी यूज केलेली होती आणि खूप सुंदर इथे टार्गेट मिळालेले आहेत. तर येस, मी एकच घेतलेला होता, पण मी इथे 2 जो सकाळी माझं लाईव्ह क्लास असतो त्याच्यामध्ये माझ्या स्टुडंट्सनी केलेला स्टॉक आहे. तर जाऊया आपण स्क्रीनवरती. चला. ओके, तर बघा, हा एक स्टॉक आहे. ह्याचं जस्ट वीकलीवरती मी हा वीकलीवरती काढला होता. तर बघा, काढण्याच्या मागचं कारण काय होतं बघा. वीकलीची क्लोजिंग इथे होती, ठीक आहे, प्रीवियस कॅन्डल. आता डेलीवरती मी तुम्हाला दाखवते, पण वीकलीवरती दाखवते. काय आहे इथे बघा, मेजर रेजिस्टन्स आहे, म्हणजे स्टॉक एक्झॅक्टली इथून खाली आलाय. एक्झॅक्टली परत इथे ब्रेकआउट करण्याचा ट्राय केला होता, पण इथूनच हा खाली आलाय. इथे परत हा इथे टच केला आणि इथूनच खाली आलाय. म्हणजे ही जी लेवल आहे ही अगदी महत्त्वाची लेवल होती या स्टॉकसाठी, आणि त्याचाच फायदा आपण इथे उचललेला होता. तर प्रिव्हियस, आता हे बघा, आपण इथे काय पर्पल कलरनी हा झोन मार्क केलेला आहे. तर मी डेलीवर जर शिफ्ट केलं तर हे बघा, डेलीवर आपल्याला इथे दिसणार की प्रिव्हियस डेची क्लोजिंग कुठे होती, इथे होती. आणि ह्या रेजिस्टन्स पर्यंत जाण्यासाठी स्टॉककडे काय होती, स्पेस होती. तर याचाच आपण फायदा उचलला इथे. म्हणजे या कॅन्डलचा जर हाय ब्रेक होत असेल, प्रिव्हियस डेचा हाय, ठीक आहे, प्रिव्हियस डे कॅन्डलचा हाय जर ब्रेक होत असेल, तर येस, स्टॉकचे त्या रेजिस्टन्सपर्यंत जाण्याचे चान्सेस असतात. हा पॉईंट नोट करून घ्या, अगदी महत्त्वाचं आहे. सेम असंच ट्रेंड लाईनमध्ये सुद्धा होतं. तर परत आपण जेव्हा असा ट्रेंड लाईनवरचा असा ट्रेड करू तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करूनच देईल. तर येस, आणि काय केलंय फायनली, आता हा डेली कॅन्डल मी तुम्हाला दाखवते. कालच आम्ही निवडून ठेवलेला होता. मी तुम्हाला याचा 5 मिनिटावरती दाखवते की कशा प्रकारे आपण एंट्री प्लॅन केलेली होती. तर बघा, हे प्रिव्हियस डे कॅन्डल, डे कॅन्डलचा किंवा कालचा हाय होता इथे. त्याच्या वरती आपल्याला पाहिजे होती ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग, आणि ओपन झाला पहिल्याच कॅन्डलमध्ये आपल्याला आपल्या लेवलच्या वरती क्लोजिंग मिळाली. इथे बघू शकता, एंट्री इथे सांगितली होती. घाई गडबडीत माझं घ्यायचं राहून गेलं, पण येस, स्टुडंट्सनी सुंदर प्रॉफिट केलेले आहेत. इथे एंट्री इथे होती. खूप वर एंट्री बनत नाही, मी पहिलेच सांगते. याच कॅन्डलच्या खाली माझा स्टॉप लॉस होता, आणि पेशंटली जस्ट एक तर स्टॉप लॉस हिट होणार किंवा तुम्हाला टार्गेट मिळेल. जो पहिला टार्गेट होता, अगदी वन वे, एकही रेड कॅन्डल न करता हा वन वे मध्ये इथपर्यंत गेला. त्याच्यानंतर बघा, सेकंड टार्गेट हा होता, तो पण हिट झाला. त्याच्यानंतर थर्ड टार्गेट जो होता तो सुद्धा याने हिट केला. म्हणजे ही जी पर्पल लाईन आहे, जी आपण आताच वीकलीवरती बघितली होती, हे बघा, इथे इथे याने सुद्धा हिट केलेलं आहे. ठीक आहे. तर खूप सुंदर हा असा ट्रेड होता. म्हणजे जर स्टॉप लॉस बघितला तर किती पॉईंटचा होता, इथे 54 पॉईंटचा होता, आणि पहिला टार्गेट 166 पॉईंटचा. बघा, 54 पॉईंटचा इथे स्टॉप लॉस, 166 म्हणजे पहिला टार्गेट. याने तर दुसरा तिसरा टार्गेट पण दिलेले आहेत, आणि हा पहिला टार्गेटच किती 1:3चा आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, माझा जो थर्ड टार्गेट होता हा होता 320 पॉईंट्स, म्हणजे 54 पॉईंट्स दिसत आहे इथे. 54 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. आणि आपल्याला इथे किती पॉईंट दिसत आहेत, 320 पॉईंट्स तुम्ही बघू शकता. इथे 320 पॉईंट्स कॅप्चर केलेले आहेत स्टुडंट्सनी. माझा राहून गेला. ठीक आहे, चालेल. सकाळी लाईव्ह क्लासमध्ये थोडी गडबड होते, तर मला आमच्या लिस्टमध्ये एवढे स्टॉक्स असतात, तर एवढे सगळे स्टॉक्स मला अगदी पहिल्या 5 मिनिटामध्ये बघावे लागतात. तर माझी एंट्री थोडीशी इकडे तिकडे होऊन जाते. ठीक आहे, चालेल. तर हा आमचा होता एक क्वालिटी ट्रेड. त्याच्यानंतर अजून एक स्टॉक दाखवते, जो, हे बघा, तुम्हाला इथे स्टॉकचं नाव आणि प्राइस दिसणार नाही आहे. मी जस्ट तुम्हाला माझं जे ट्रेड शोधण्यामागचं जे लॉजिक आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करते आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा इथे शिकता येईल. ठीक आहे, इझी आहे, काही हार्ड नाही आहे, आणि प्रॉफिट पण दाखवणार नाही, कारण की
खूप सारे गाईडलाईन्स असतात यूट्यूबचे, तर आपले व्हिडिओज डिलीट होतात इंट्राडेचे, हे पण होऊ शकतात, माहिती नाही. पण येस, मी कोणता स्टॉक आहे ते दाखवती नाही आहे आणि इथे प्राईस पण तुम्हाला दिसत नसणार. ठीक आहे, चालेल. आता हा स्टॉक होता, ह्याच्यामध्ये पण काय होतं बघा, ह्याच्यामध्ये जो होता इथे रेजिस्टन्स, इथे काय होतं रेजिस्टन्स, रेजिस्टन्स इथे एक्झॅक्टली इथूनच फिरला होता रेजिस्टन्स, म्हणजे ऑलरेडी 3 वेळा हा इथून काय केलेला होता, खाली आलेला होता. परत चौथ्यांदा सुद्धा याने हिट केला हा रेजिस्टन्स, चौथ्यांदा सुद्धा हा हिट केला. बघा, लर्न करण्यासारखं लर्निंग आहे इथे, सॉरी, लर्निंग आहे. तर तुम्ही हा बघा, इझी असतात असे स्टॉक तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही काढूनही ठेवले की हां, असं असे रेजिस्टन्स फेस केलेला स्टॉक आहे, इवन तुम्ही अलर्ट लावू शकता. तर असे मिस व्हायला नाही पाहिजे असे ट्रेड्स, त्यासाठी अलर्ट लावायचा असतो आणि तुम्ही याच्यावरती कंटिन्युअस ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं. आता 1 2 3 4 वेळा ह्याने काय केलेलं आहे, इथून सेम झोनवरून याने काय केलेलं आहे, खाली आलेला आहे. आपण या रेजिस्टन्सला वेगळा कलर देऊया, जेणेकरून पिंक कलर देऊया. ठीक आहे, चालेल. आता इथे बघू शकता ह्याने काय केलं आहे, आजच्या कॅन्डलमध्ये ब्रेकआउट किती सुंदर गेला असेल. ठीक आहे, चला जाऊया आपण 5 मिनिटावरती बघूया. ही जी हा जो चार्ट आहे हा डेलीचा आहे. 5 मिनिटावरती जर बघितलं तर तुम्हाला ही जी पिंक लाईन आहे, हा जो पिंक कलरचा पण झोन मार्क केलेला आहे, त्याच्यावरती या स्टॉकनी क्लोज केलं. कोणत्या पहिल्या कॅन्डलमध्ये नाही, दुसऱ्या कॅन्डल मध्ये म्हणजे 9:20 म्हणजे 9:20 याने काय केले, क्लोज केलं. एक काय बनवला इथे, सुंदरसा असा पॅटर्न बनवला. या पॅटर्नचं नाव काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. मला तुमची स्टडी चेक करायची आहे. ठीक आहे, तर आता ह्याने काय केला, ह्याचा इथून ब्रेकआउट केला आणि सुंदर टार्गेट दिलं. बघा, ह्याच्यामध्ये एंट्री इथे बनते तशी, पण मला माहित होतं की हा स्टॉक एवढ्या दिवसापासून मी याला ट्रॅक करते आहे आणि ब्रेकआउट इथूनच हा खाली येऊन जातो. तर ब्रेकआउट झालेला आहे आणि हा असा पॅटर्न फॉलो करतो आहे, म्हणजे हा इथून सुद्धा ब्रेकआउट करू शकतो. तर मी काय केलं, जेव्हा ही ग्रीन कॅन्डल बनली तेव्हाच याला घेऊन घेतलं. मी इथेच याला बाय केलं, कारण की बघा ह्याच्यामध्ये होतं असं की स्टॉप लॉस जो होता, तुमचा स्टॉप लॉस जो बनतो तो जो झोन असतो, या झोनच्या खाली इथे माझा स्टॉप लॉस होता. तर मी इथे एवढा मोठा स्टॉप लॉस का प्लॅन करू, मी एवढा छोटा स्टॉप लॉस सोबतच हा ट्रेड घेतला आणि खूप सुंदर असा हा गेला, अगदी वन वे गेला आणि इथे थांबला. तर वाटत होतं की हां, आता हा इथून खाली येऊ शकतो चांगलाच. आणि माझं वोलाटाईल आहे हा, थोडा मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनवतो. इथल्या कॅन्डल्सच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही इथल्या कॅन्डल्स बघू शकता. तर येस, टार्गेट आणि खूप सुंदरसं असं प्रॉफिट मी बुक केलेलं आहे याच्यामध्ये. येस, तर हे माझे असे क्वालिटी ट्रेड होते इंट्राडेचे. इंट्राडेमध्ये प्रॉफिटेबल बनायचं असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला स्टडी करावी लागेल, अशाच प्रकारे तुम्हाला स्टॉक्स निवडावे लागतील. ठीक आहे, आणि हे आदल्या दिवशी करायचं. अगदी मार्केट ओपन झालं आणि मग तुम्ही 11 आणि 12 वाजता शोधत आहात की कुठे इंट्राडे करू, कोणत्या स्टॉकमध्ये करू, कोणत्या स्टॉकमध्ये 3% गेलाय, कोणता टॉप गेनरमध्ये आहे, कोणता टॉप लुझरमध्ये आहे. असं जर केलात ना तर ॲट द एंड प्रॉफिटेबल आपण राहू शकत नाही. त्यासाठी प्री प्लॅन आपण असलं पाहिजे. प्लॅन स्टॉकमध्येच एंट्री आपण केलेली असली पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक आपला स्विंग स्टॉक दाखवते आहे, अगदीच सुंदर. आता इथे बघा काय आहे, इथे याने काय केलेलं आहे, सेम रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स. तर या रेजिस्टन्सचा ह्याने ब्रेकआउट केला आणि या ब्रेकआउटवरती मी ब्रेकआउट झाल्यानंतरची पहिली 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये स्विंग प्लॅन केलेला होता. याच्यामध्ये स्विंग प्लॅन केलेला होता आणि बघू शकता किती दिवस झाले ह्याला, 1 2 3 4 5 6 दिवसामध्ये मला 10% यांनी दिलेले आहेत, इथून ते इथपर्यंत. बघा, 10% ह्यानी मला दिलेले आहेत आणि आज एक्झिट केलं नाही, अजून माझं टार्गेट यायचा बाकी आहे. ठीक आहे, हा माझा पहिला टार्गेट आहे. हाफ क्वांटिटी मी इथे काढणार आणि हाफ क्वांटिटी मी इथे काढणार आहे. तर असे हे माझे सुपर क्वालिटी ट्रेड. तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा. आवडले असतील तर नक्कीच लाईक करून घ्या. या
आपल्या व्हिडिओला. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा आपल्या मराठी बंधू आणि भगिनींसोबत, जेणेकरून माझा हा जो व्हिडिओ आहे, माझे जे व्हॅल्युएबल व्हिडिओज आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतील, जे लोक स्ट्रगल करत आहेत शेअर मार्केटमध्ये एक डिसेंट अमाऊंट अर्न करण्यासाठी. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.